मोठी बातमी समोर येते। महायुतीच्या समन्वय समितीची पुन्हा एकदा बैठक आहे। जागांची अदलाबदल त्याचबरोबर उमेदवारांची देवाणघेवाण यावर चर्चा होणार आहे। जवळपास 10 ते 15 जागांवर उमेदवार अदलाबदल आणि देवाणघेवाण होणार असल्याची माहिती आहे। मुंबईतल्या रंगशारदा मध्ये ही बैठक होणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। त्यामुळे महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे। तर यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। मुंबईतल्या रंगशारदामध्ये ही बैठक घेतली जाणार आहे। उमेदवारांची देवाणघेवाण त्याचबरोबर जागांची अदलाबदल या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। जवळपास 10 ते 15 जागांवर उमेदवार अदलाबदल केली जाईल, तर काही उमेदवारांची देवाणघेवाण केली जाईल अशी माहिती शक्यता सध्या वर्तवली जाते। रंगशारदामध्ये ही बैठक होणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। त्यामुळे आता नेमकं या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि त्याचबरोबर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते महायुतीकडून नेमकी उमेदवारांची घोषणा कधी होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। 30 तारखेपर्यंत उमेदवारांना आपला अर्ज भरता येणार आहे। त्यामुळे जोपर्यंत महायुती या जागा वाटपाची घोषणा करत नाही, उमेदवारांची घोषणा करत नाही, तोपर्यंत उमेदवारांचंही लक्ष या बैठकीकडे लागले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, महायुतीच्या समन्वय समितीची पुन्हा बैठक आहे, काय अधिक तपशील? अंकिता, खरं तर काल रंगशारदा या ठिकाणी बैठक झाल्यानंतर आता पुन्हा एकदा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक ही रंगशारदा या ठिकाणीच बोलवण्यात आलेली आहे। सकाळी 10:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्यामध्ये काही अशा जागा आहेत ज्यांचा अदलाबदल करायच्या आहेत, उमेदवारांची देवाणघेवाण करायचा देखील काही ठिकाणी निर्णय जो आहे तो घेऊ शकतो आणि प्रचार कशा पद्धतीने असला पाहिजे यावर प्रामुख्याने आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे असं सध्या सूत्रांकडनं समजून येत आहे। खरं तर रंगशारदा या ठिकाणी मागील 2 ते 3 बैठका झालेल्या आहेत आणि सकारात्मक बैठका सगळ्या होताना दिसून येत आहेत। अशामध्येच आता पुन्हा एकदा ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि लवकरच जी महायुतीच्या मुंबईच्या नेत्यांनी यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेली आहे त्यावर देखील शिक्कामोर्तब होणार आहे आणि नावं जी आहेत आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत जाहीर होऊ शकतात। अंकिता, निश्चित धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।